नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 16 मार्चला ऑलरेडी नीट फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही संपलेली आहे व बऱ्याच न्यूजपेपरमध्ये असेल, मीडियावरती असेल किंवा यूट्यूबवरती आपण बघितलं असेल की प्रत्येकाकडून न्यूज येत होत्या की 25 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत, 26 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत व यावर्षी कॉम्पिटिशन खूप वाढू शकतं, अशा बऱ्याचशा न्यूज येत होत्या. पण ॲक्च्युली रजिस्ट्रेशन किती झालेले आहेत, जेंडर वाईज असतील, स्टेट वाईज असतील, कॅटेगरी वाईज, हा टोटल आकडा किती आहे आणि त्याचा यावर्षीच्या कट ऑफवरती काय परिणाम होणार आहे हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मेल स्टुडंट्स किती आहेत, फिमेल स्टुडंट्सने किती रजिस्ट्रेशन केले, कॅटेगरी वाईज किती रजिस्ट्रेशन्स यावर्षी झालेले आहेत, स्टेट वाईज यावर्षी किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करून तुम्हाला सांगणार आहोत. सो सगळ्यात अगोदर जरी मीडियामध्ये किंवा न्यूजमध्ये आलं असेल की 25 लाख 26 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत, पण ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन किती झाले त्याचा डेटा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. सो जर विचार करायला गेला तर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले हे असं कधी पकडलं जातं. सपोज एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म कम्प्लिटली फिलअप केला, डॉक्युमेंट अपलोड केले आणि त्याच्यानंतर फी पेमेंटची स्टेपसुद्धा कंप्लीट केली, तर त्यानंतरच तो फॉर्म कंप्लीट केला असं पकडलं जातं. आता भलेही मुलांनी रजिस्ट्रेशन भरपूर केले असतील, पण ज्यांनी पेमेंटची स्टेपसुद्धा कंप्लीट केलेली अशी मुलं किती आहे तर 23,81,000 मुलांनी ही रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. आता या 23,81,000 मध्ये यावर्षी किती वाढ झाली आहे किंवा मागच्या वर्षी किती रजिस्ट्रेशन झाले होते त्याच्यावरून आपल्याला थोडासा अंदाज येईल. 2022मध्ये 18,72,000 मुलांनी नीटच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन हे केले होते. 2023मध्ये 20,87,000 रजिस्ट्रेशन झाले होते आणि यावर्षी 23,81,000 एवढे रजिस्ट्रेशन हे झालेले आहेत. आता ॲक्च्युली पर्सेंटेजमध्ये जर विचार करायला गेला तर आपल्याला थोडीशी आयडिया येईल की किती पर्सेंटेजनी दरवर्षी मुलांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सो 2022पेक्षा 2023मध्ये जवळपास 11.48% मुलांची संख्या ही वाढली होती. आता आपल्याला न्यूज वाचून असं वाटत असेल की मागच्या 3-4 वर्षापेक्षा यावर्षी हा आकडा खूप वाढतो आहे, पण ॲक्च्युली तसं नाही. यावर्षी म्हणजे 2023पेक्षा 2024मध्ये 14.10% एवढे रजिस्ट्रेशन हे जास्ती झालेले आहेत. म्हणजे नॉमिनल 11 ते 12%च्या आसपास असतात, पण यावर्षी 14% रजिस्ट्रेशन हे एक्स्ट्रा झालेले आहेत. ॲक्च्युली जे आपलं कॉम्पिटिशन असतं हे जे 23,81,000 मुलांनी फॉर्म भरलेत यांच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन नसतं. या मुलांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत, यातले एक्झामसाठी किती जातील व त्यातले क्वालिफाय किती होतील, जे क्वालिफाय होणार आहेत फक्त त्याच मुलांसोबत हे आपलं कॉम्पिटिशन असतं. आता 2023चा विचार करायला जर गेला तर 20,87,000 मुलांनी फॉर्म भरले होते, पण त्यातल्या एक्झामसाठी फक्त 20,38,000 एवढीच मुलं गेलेली आहेत. म्हणजे जवळपास 50,000 मुलं असे आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे पण एक्झामसाठी ते गेलेलेच नाहीत. त्याच्यानंतर 11,45,000 मुलं हे ॲक्च्युली क्वालिफाय झालेले आहेत. क्वालिफाय झालेत म्हणजे काय की नीटमध्ये जेवढा मिनिमम स्कोअर यायला हवा तेवढा मिनिमम स्कोअर फक्त ह्या 11,45,000 मुलांचाच आलेला आहे. आता तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते 20,87,000 सोबत नसून तर ते 11,45,000 जी मुलं आहेत हे त्यांच्यासोबतच असणार आहे. आता 2024मध्ये 23,81,000 मुलांनी फॉर्म भरलेत, पण मागच्या 2 वर्षीचं ॲनालिसिस बघता यातले जवळपास 13 ते 14 लाख मुलं एवढीच मुलं क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ते 23 लाख मुलांसोबत नसून तर जवळपास जी 13 ते 14 लाख मुलं क्वालिफाय होणार आहेत फक्त एवढ्या मुलांसोबतच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता जेंडर वाईज सुद्धा थोडंसं आपण बघूया की ॲक्च्युली मुलं जास्त आहेत का मुली जास्त आहेत. मागच्या 2 वर्षाचे जर आपण ॲनालिसिस बघितलं तर मुलांपेक्षा मुलींची संख्या ही जास्त आहे. म्हणजे नीटची एक्झाम देणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण हे जास्त आहे मुलांपेक्षा. यावर्षीसुद्धा जे 23,81,000 टोटल रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याच्यामध्ये 10,18,000 ही मुलांची संख्या आहे व 13,63,000 ही मुलींची संख्या आहे. म्हणजे जवळपास फक्त 42%च मुलं आहेत व राहिलेल्या 57% ह्या मुली आहेत. म्हणजे मुलींसाठी नीटच्या एक्झाममध्ये कॉम्पिटिशन थोडंसं जास्त आहे किंवा तिथून पुढची जी ॲडमिशन प्रोसेस असते तर त्या सीटसाठी मुलींमध्ये कॉम्पिटिशन हे मुलांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय थर्ड जेंडरमध्ये फक्त 24 विद्यार्थ्यांनीच फॉर्म भरलेला आहे. सो जर पर्सेंटेज वाईज आपण जर हाईक बघायला गेली म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा किती पर्सेंटनी यावर्षी मुलं वाढलेली आहेत तर मुलांचं प्रमाण बघायला गेलं तर 12.80 म्हणजे जवळपास 13% मुलं ही मागच्या वर्षीपेक्षा वाढले आहेत आणि जवळपास 15% मुली या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले आहेत. मुलांचा टक्का जसा सरासरी विचार करायला गेला तर मुलांचा टक्का हा कमी होत चालला आहे मुलींपेक्षा. आता त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मुलं वाढलेली आहेत व कोणत्या कॅटेगरीतून किती मुलांनी फॉर्म भरलेला आहे हे सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊया. आता जे SC कॅटेगरीची मुलं आहेत त्यांची जवळपास यावर्षी 16% मुलं वाढलेली आहेत.
म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 16% जास्त मुलांनी SC कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 16.60 म्हणजे जवळपास 17% मुलांनी ST म्हणजे शेड्युल्ड ट्राईब या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर OBC NCL म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये आहेत प्लस नॉन क्रिमिलियर निघतं अशा विद्यार्थ्यांनी जवळपास 17% मुलं ही OBC कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा वाढलेली आहेत. त्यानंतर जनरल EWS म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात पण EWS सर्टिफिकेटसुद्धा त्यांचं निघतं, अशा जवळपास 22% मुलं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढलेली आहेत. व त्यानंतर फक्त ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे जी मुलं ज्यांचं फॅमिली इन्कम अबव 8 lakhs आहे किंवा EWS सर्टिफिकेट मिळत नाही असे जवळपास फक्त 6% मुलं वाढलेली आहेत. सो यावर्षी किती हाईक झालेले हे सुद्धा आपल्याला कळतं. ओपन कॅटेगरीमध्ये खूप कमी मुलं वाढलेले आहेत. कम्पॅरेटिव्हली जनरल EWSमधून फॉर्म भरणाऱ्या मुलांची संख्या यावर्षी 22% वाढलेली आहे. आता एवढं जरी पर्सेंटेज किंवा एवढे लॅक्समध्ये जरी मुलं आपल्याला वाढलेली दिसत असली तरी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एक थोडीशी गुड न्यूज आहे की कम्पेअर टू अदर स्टेट्स बाकीच्या स्टेट्समध्ये नीट देणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये ही खूप वाढ झालेली आहे. पण जर आपण स्टेट वाईज डेटा बघायला गेला तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा हा खूप कमी आहे आणि ही महाराष्ट्रातील नीट देणाऱ्या मुलांसाठी चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन हे कोणत्या स्टेटमधून झाले असतील तर ते फर्स्ट स्टेट आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी 2,73,000 रजिस्ट्रेशन झाले होते. यावर्षी 3,39,000 एवढे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. म्हणजे जवळपास 23 ते 24% मुलं हे एका स्टेटमधून वाढलेले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचं स्टेट हे महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्र नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 2 नंबरला आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 2,77,000 मुलांनी फॉर्म भरला होता आणि यावर्षी फक्त 2,79,000 मुलांनी फॉर्म भरले. म्हणजे 1%सुद्धा वाढ झालेली नाही. 0.72% फक्त जास्त मुलं मागच्या वर्षीपेक्षा वाढलेले आहेत आणि हा आकडा खूप नॉमिनल आहे. याच्यामुळे कटऑफवरती फारसा असा काही फरक नाही पडणार. त्यानंतर राजस्थानमधून जवळपास 1,48,000 मुलांनी मागच्या वर्षी भरले होते. यावर्षी 1,96,000 म्हणजे 32% मुलं ही एकट्या राजस्थान स्टेटमधून वाढलेली आहेत. त्याच्यानंतरनं तमिळनाडूमध्ये जवळपास 5% मुलं वाढलेले आहेत व कर्नाटकामध्ये जवळपास 14% मुलं यावर्षी वाढलेले आहेत. आता याचा कटऑफवरती कुठे फरक पडणार जास्ती सांगतो. आता महाराष्ट्रामध्ये खूप कमी रजिस्ट्रेशन झालेले आहेत. म्हणजे कम्पेअर टू मागच्या वर्षीपेक्षा फक्त नॉमिनल 1% रजिस्ट्रेशन जास्ती झालेले आहेत असं पण पकडून चालूया. पण याचा महाराष्ट्राच्या कटऑफवरती फारसा फरक पडणार नाही असं मी का म्हणतोय तर महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा असतो व एक ऑल इंडिया कोटा असतो. स्टेट कोटामध्ये फक्त त्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं ज्यांची 10वी 12वी ही महाराष्ट्रामधून झालेली आहे व ज्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. फक्त अशाच मुलांना गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% सीट्सवरती म्हणजे स्टेट कोटामधून ॲडमिशन मिळतं. या सीटवरती बाहेरच्या राज्यातून एकही मुलगा ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं काय होणार आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मुलं फारशी अशी वाढलेली नाहीत. त्याच्यामुळं हा जो कट ऑफ दरवर्षी लागतो जर 2023 सारखा पेपर हा मॉडरेट राहिला यावर्षीसुद्धा तर मागच्या वर्षीच्या कट ऑफमध्ये आणि यावर्षीच्या कट ऑफ्समध्ये फारसा असा डिफरन्स येणार नाही. मात्र जो 15% ऑल इंडिया कोटा असतो जो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असतो त्या 15% सीट्सवरती महाराष्ट्रातली मुलंसुद्धा फॉर्म भरू शकतात व बाहेरच्या राज्यातली मुलंसुद्धा फॉर्म भरू शकतात. आता ओव्हरऑल इंडियामधून जवळपास 3 ते 4 लाख मुलं मागच्या वर्षीपेक्षा वाढल्यामुळं या 15% ऑल इंडिया कोटा जो आहे त्याचा कट ऑफ मात्र यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्ती जाण्याची दाट शक्यता आहे. पण जो महाराष्ट्राचा स्टेट कोटा आता याच्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस येतात तर जे काही MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा BDSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा आयुर्वेदाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील याच्या 85% सीट्स या फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठीच सिक्युअर असतात किंवा रिझर्वड असतात किंवा प्रायव्हेट MBBS कॉलेजच्यासुद्धा 85% सीट्स या फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सिक्युअर असतात. सो या 85% सीट्सवरती कट ऑफमध्ये फारसा असा फरक पडणार नाही. आता नीट 2024साठी ऑल इंडियामधून आणि महाराष्ट्रामधून टोटल किती रजिस्ट्रेशन झाले हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता नीट देणाऱ्या मुलांची संख्या जरी फारशी वाढली नसली तरीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल असणाऱ्या सीट्स ह्या फारच कमी आहेत. त्याच्यामुळं तुमचा भलेही चांगला स्कोर आला तरी बरेचशी मुलं हे फॉर्म फिलिंगमध्ये मिस्टेक करतात किंवा माहिती अभावी एखादं चांगलं कॉलेज मिळत असताना त्यांना लोअर रँकच्या कॉलेजमध्ये हे ॲडमिशन घ्यावं लागतं. सो अशा मिस्टेक तुमच्याकडून व्हायला नकोत व सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑन टाईम मिळावी याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आरंभ करिअर ॲडवायझरच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा
व त्याचबरोबर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.